पेपरफुटीचे विषय असू देत, बेरोजगारी असू दे, महागाई असू दे, वाढलेले सगळे दर असू देत, या सगळ्याचा उद्रेक यातून या जेनझीनं त्या ठिकाणी दाखवलेला आहे. लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. ज्या पद्धतीनं नव्या पिढीबद्दलची या ठिकाणी वक्तव्य झाली, त्याला विरोध म्हणून जवळजवळ आज 1,30,00,000 युवक आणि युवतींनी या मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. यातून या देशामध्ये असणाऱ्या तरुणांच्या मध्ये, तरुणींमध्ये किती उद्रेक आहे हे साधारणपणे त्या ठिकाणी दिसून येते. पेपरफुटीचे विषय असू देत, बेरोजगारी असू दे, महागाई असू दे, वाढलेले सगळे दर असू देत, या सगळ्याचा उद्रेक यातून या जेनझीनं त्या ठिकाणी दाखवलेला आहे. मला वाटते सरकार फक्त जातीमध्ये तणाव करण्यामध्ये मग्न आहे. मूळ प्रश्न जे या देशातल्या तरुणांचे त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय याचं हे प्रतीक आहे. ही कुठेतरी सुरुवात आहे असं म्हणायचं. नाही, बरोबर आहे ना. शेवटी ज्यावेळी आपण डेमोग्राफिक डिव्हिडंडचा विचार करतो त्यावेळी तरुणाई हे आपला मोठा ऍसेट आहे. आता या ऍसेटच्या अपेक्षा आकांक्षा जी विकली गेली स्वप्न 2014ला, 2019ला, 2024ला, तुम्ही 12 वर्ष स्वप्न विकत आलेलं आहे. अजून देखील तुम्ही 60 वर्षाचं काढता, परंतु तरुणाईला पाहिजे की या 12 वर्षात तुम्ही नेमकं काय केलं आमच्यासाठी, तो महत्वाचा विषय आहे. त्याचं उत्तर सरकार देत नाही आणि म्हणून ही सुरुवात आहे.